नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आता सकाळ सकाळ उठलोय, आज व्ह्यू दाखवतो. कसला व्ह्यू झाला बघा ह्यो. थोडा वेळ वरती जाऊन आलो, मक्यातली एक पाईप निसटलेली ती पाईप जोडून आलो आणि ऊस तोडायला माणसं आल्यात. त्यांना वजन तेन करून द्यायला लागतात, त्यासाठी सगळ्यात पहिला आंघोळ करून येतो. झाली बघा आंघोळ. ट्रॅक्टर पण आलंय, काटा आणि वही पण घेतल्या, चालले वर उसात. भरलं बघा ट्रॅक्टर. ट्रॅक्टर चाललंय आता. ट्रॉली पण भरून गेली बघा आणि काटाने वही पण घरात ठेवलेली. आणि काल केलेल्या पीपीटीत थोडं काम राहिलं होतं, ते काम पण कंप्लीट केलोय. आता चाललोय उसात. उसात तर आली बा. उशीर झालं. उसातून काय काय केलं सांगू काय तुम्हाला. एक तर खाली पडलेल्या पाईपावर घेतल्या आणि मोठा पाला सप्पाई केला. आता झाल्या तर चाललोय घराकडे. उसातला पाला अंगाले वर पडलाय बघा, त्यामुळे मॅन संध्या पवायला चाललोय. भाव चालली काय लिहून लागले राव. आम्ही म्हणाल तर उन्हात नुसतं आम्हीच पवार आली. आमच्या आधी गँग आले बक्कळ. शुभम बघा कशी खोच मारते आता. इथे खाली खेकडा होतो बघा. खेकडा बघायला मोबाईल आणला आणि खेकडा गायब. आला बघा खेकडा वर. थोडा वेळ पाहून आता वास केले बघा. आता चाललोय तिथं लावल्या गाडी. रायडर संतू राहू सोड, तुला जमत नाही ते. कोण तर आले बघा. आरकेच्या प्लॉट पैसे थांबलोय. हे आंब्याच्या झाडाला आंब लागल्यात. आंब गोड आहेत, कच्चा आहेत पण गोड आहेत. आंबा खाऊन चालला आता घराकडे चाललोय. आता घरातून झोपून टाकणार निवांत. थोडा वेळ रेस्ट करून आता चाललोय बघा नारायणकाकांच्या घराकडं. त्या घराकडे जायचं कारण म्हणजे ह्या 2 दिवसात एक तर खताचं नियोजन आहे आणि एक कडबा आणायचा आहे. त्यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉली आणायला चाललोय. घेतलं बघा ट्रॅक्टरला बळी सोडलेली होती, ती बळी सोडवली. आता घेऊन चाललोय. ट्रॉली एकीच्या साईडला आहे, तिकडं पुढं जायला लागतंय. आणि हे काय ते निखिलबाईच्या घरावर आहे, तिकडं आणायचं आहे. त्यात पहिलं तर निखिलबाई त्यांच्याकडची ट्रॉली आणायला चाललोय, कारण की ती ट्रॉली घेऊन रिटर्न आपल्याला इकडे द्यायचं आहे. तर पहिला ती ट्रॉली घेऊन येणार, तिथे रस्त्यावर सोडवणार आणि मग तिथे आतली ट्रॉली घेऊन येणार आणि मग ट्रॉली सोडून पुढे जाणार. आता विषय असं झाला आहे की निखिलबाई त्यांच्या घरापासून डबा घरापाशी नाही, तो बंडूरावा त्यांच्या घराकडे जायला त्या डांबरीला गौराई पोल्ट्री मशीनमध्ये रोजन काट्यापाशी आहे, तिकडे चाललोय आणायला. बघा डबा आज चालू आहे त्या दुसऱ्या डब्याकडं. आणायला इथे डबा, पण त्यात मुरघासची पोते आहेत. आणि पहिला आणायला गेलो तिथं कडबा होता. कडबा काढून मग तो डबा घेऊन आलो. आता ही पोती काढून मग डबा न्यायला पाहिजे.
आजचं काय सगळं जुळून आलं नाही बघा. ते डबा काय मोकळं करणं सोपं नव्हतं, कारण ती 70 किलोची एक पोती होती आणि त्या तिकडपट्टी ते लावून काय काय करायचं कारण ती मुरगाची पोती होती. मग आज जायचं कॅन्सल केलं आहे, आता उद्या जायचं ठरवले. मग तो डबा तिथंच राहते म्हटलं आणि ते 4 चाकी डबा रस्त्याला लावलेला, तो रस्त्याचा काढून खाली लावणार रस्त्या साईडला जोडला बघा. आता ह्यो डबा 4 चाकी आता येऊ या वरंगळीच्या खाली लावणार त्या मोकळ्या रानात, उद्या न्यायला सोपं होतंय. डब्बा लावल्यात बघा इथे खाली वरंगळीला. आता चाललोय मी चालत चालत, काका यायला न्यायला आलीत बघा काका. आता घरात जाणार आणि SECचं एक जर्नल कंप्लीट करायचं आहे, ते कंप्लीट करत बसणार निवांत. उद्या चेक करून द्यायचं आहे. थोडा वेळ जर्नल लिहित बसलेलो आणि आता चाललोय आणि पुन्हा ट्रॅक्टरकडं, कारण आज खत आणायचं तर कॅन्सल झालं तर उद्या सकाळी कडबा आणायला जायचं आहे. मग तो ट्रॅक्टर आणि तो 4 चाकी डबा होतोय आणि आपला 2 चाकी डबा गोंधबायांना तिथं पोल्ट्रीवर लावला आहे. मग तो अर्जुन ट्रॅक्टर घेऊन यायचा 4 चाकी डब्या सकट पोल्ट्रीपाशी येऊन 2 चाकी डबा जोडायचा आणि सगळा सेटअप तयार ठेवायचा, म्हणजे उद्या सकाळी लवकर जायला येते. चाललोय घेतलं बघा ट्रॅक्टर, चाललोय पोल्ट्रीकडं. जोडल्यात बघा 2 डबं. आज चालू घराकडं. डबं त्यानं सगळं आत्ता जोडून ठेवलं, याचं कारण म्हणजे उद्या सकाळी उठलं की लगेच जायला ते हो, कारण सकाळचं लवकर उठून डबं त्यानं जोडलं म्हटलं की दिवस उगवतोय. मग आता घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.